मोटरसायकलवर परत आणि ती गाडी पुढे गेली, दुसऱ्या गाडीला डायरेक्ट आदळलं. ते बिबट्या डायरेक्ट आता निघत आमच्या पुढे 2 मिनिटं साहेबाला सांगता गेलो, गेले निघून ना लगेच. नाही दुसरी घटना झाली तिकडे. दुसरी काय झाली? परत काय झाली? परत काय झालं? नाव काय तुमचं? ऐका. मी रवी प्रकाश सुरगुडे. रवी प्रकाश सुरगुडे. इकडे घरी जाताना पुढे गेलते. कुठं चालले होते? घरी कुठे? चाललो होतो. एकाच्या गाडीवर गेलो मी. मला आयट्यापर्यंत जायचंय. ती म्हणली कमलवाडीपर्यंत सोडीन. आणि ते जाताना वाघ डायरेक्ट ती आला, डायरेक्ट त्या वाड्यामध्ये पायावर झेप टाकली. मग तुम्ही पायी चालले होते का मोटरसायकल? आणि झेप टाकली. आणि गाडी कोण चालवत होतं? ते होते. त्यांना पण लागले का? त्यांना लागले. माझ्या पाया उडी मारली त्यांनी. उडी ते फाडलं, ते लागले. अच्छा. मग ते म्हणजे पंजा लागलाय का तुम्ही पडल्यामुळे? लागलेले पडलो नाही. मग तो बिबट्या कसं काय हे झाला? बिबट्या कशा मी आता मोटरसायकल त्यांना म्हणलं जाऊ द्या म्हणून त्यांनी पळवली. ती मला घरी घेऊन गेली त्यांची. अच्छा. तसंच तुम्ही मोटरसायकल न थांबवता तसे झाले? थांबला असतो म्हणजे आमचं गेलोच असतो तिथून. कुठं ते थांबायचं. किती मोठा बिबट्या होता? बिबट्या म्हणजे तो कमरेच्या वर आहे. तुम्ही गाडी चालवलं होतं? हे तुम्हाला लिफ्ट मागत होते? मी कामावून सुटलो आणि कामावून जाताना हे मला भेटले. आमचे इथले कातकरी वस्तीतले सगळे माझे मित्रमंडळी आहेत. तर हा म्हणला दादा मला तिथपर्यंत घे. तर म्हणलं चला बसा गाडीवर. म्हणलं तिथून पुढं आपण बघू काय, नाही तर मी सोडवायला येईल. तर आम्ही वाड्यात जाताना डायरेक्ट आमच्या गाडीवर झेप टाकली. आम्हाला काहीच सुधारलं नाही. आम्ही एवढे घाबरलेलो का आम्हाला असं वाटत होतं का आम्ही आता वाड्याच्या खाली पडतो का काय. पण आम्ही कसं तरी गाडी सावरू. हा म्हणतो दादा गाडी पळव. माझा पाय धरला. मग पायी धरल्यामुळे ना तर आम्ही जेवढी गाडी पळवता येईल तेवढी पळवली म्हणून आम्ही वाच. अशी परिस्थिती झाली. किती वेळापूर्वी घटना घडली? आता झाली एकदा अर्ध्या तासापूर्वी 7 वाजता. हो. म्हणजे तिथं बिबट्या म्हणजे वावरच आहे तिथं. अहो तेवढ्या लाईटी लावल्या तिथं, एवढा पिंजरा लावलाय, तरी सुद्धा त्यांनी आमच्या गाडीवर झेप टाकली. पण आता कोण आलं होतं का वन विभागाचे लोक? आलती ना. काय म्हटले? त्यांनीच आम्हाला दवाखान्यात आणले आणि त्यांनी इथं आणून ते आता कुठंतरी दुसरीकडं काहीतरी झाला प्रॉब्लेम म्हणून ते तिकडे गेले. दुसरीकडे बी आता हल्ला झालाय हो. बिबट्याचा. आता मारली 15-20 मिनिटं झाले. मोटरसायकल पुढे निघून गेली. मारुती इंडिकाला धडकणारे घाबरली. आम्हाला त्यांनी सांगितलं म्हणतो काय म्हणतो तरच नाही बिबट्या वाघ आहे म्हणतो. अहो एवढं आम्ही घाबरलो होतो साहेब. आम्हाला ना घरी जाऊन आम्ही अक्षरशः विचारत त्याला मंडळीनं आम्हाला फार आम्ही असं उडत होतो. तर आम्हाला घरातून पाणी आणून दिलं. आम्ही पेलो. आम्ही 15-20 मिनिटं पायरीवर बसलो. आम्हाला काय सुसानी. मग शेवटी आम्ही पिलाजी लांडे आमच्या शेजारी गेलो. तर त्याला फोन केला. मग पिलाजी लांडेनी आमच्या दादाला फोन केला, अरुण पापड्याला. मग ते सगळे इकडं यांना फोन केला कातकरी यांनी पण कातकरी वस्तीवर त्याच्या सगळ्या पाहुण्याला फोन केला. व असं असं झाले. मग आम्ही तिथून पुढं इकडं दवाखान्यात आलं तुम्ही. पण यापूर्वी सुद्धा काही असं चालणाऱ्या लोकांवरती हल्ले केले होते? तोच बिबट्या आहे का हा? आता नाही तसं नाही सांगू शकत साहेब. तोच बिबट्या असं सांगू शकत नाही. फक्त का आता त्या दिवशी आमच्या गावातल्या एक हनुमाळे ओ झाला, हनुमंत लोखंडेव. बर. तोच बिबट्या असू शकत नाही. पण त्याच्यावर बी हल्ला झाला अशाच प्रकारे. मग आता तुम्ही आता दररोज तुम्हाला कामाला बाहेर कधी 8 वाजत्यात, कधी 9 वाजत्यात, कधी 10 वाजत्यात. आमचा कामाचा टायमिंग नसतो. आम्ही कधी पण रात्रीच जातोय. पण आता मला हे दुसऱ्यांदा अनुभव आला. तिसऱ्यांदा अनुभव. आता तुम्ही घराबाहेर पडणार की नाही संध्याकाळी? आता कसं होतं माहिती का साहेब, आपलं दुटी होतं जावंच लागणार आम्हाला. तर पोट पाणी त्याच्या होईना. आम्ही गॅस डिलिव्हरी करतो, कुठेतरी 2 रुपये भेटतात. मग आता काय करायचं काय ना? आता शासन काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनाने ठरवावं का बा हे काही करावा आणि किंवा त्याचा बंदोबस्त कसा करावा किंवा आम्हाला संरक्षण रात्रीचं द्यावं.